लालबाग परळमध्ये ईदच्या जुलूस दरम्यान राडा, गणपतीच्या बॅनरवरून वाद, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज. मुंबईच्या लालबाग परळ परिसरात बुधवारी रात्री ईदच्या जुलूस दरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जुलूस जात असताना दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर झटापटीमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईदचा जुलूस लालबाग परळ परिसरातून जात असताना काही प्रकारावर स्थानिकांनी आक्षेप घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर जुलूसमधील काही तरुण आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच या वादाचं रूपांतर मोठ्या गोंधळात झाल्याचं समोर आलं. या संपूर्ण घटनेत गणपतीचे लावण्यात आलेले बॅनर्स हा देखील वादाचा एक मोठा मुद्दा ठरल्याचं सांगितलं जात आहे. जुलूसमधील काही तरुणांकडून गणपतीच्या बॅनर्सला नुकसान करण्याचा किंवा तो फाडण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याला स्थानिकांकडून विरोध करण्यात आल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. दरम्यान जमावाकडून धार्मिक घोषणा दिल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधीच तणावपूर्व असलेल्या वातावरणात आणखी भर पडली. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याने पोलिसांसमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान निर्माण झालं. वाद वाढल्यानंतर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी लाठ्या काठ्यांचा वापर झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे लालबाग परळ परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून हस्तक्षेप करण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. गरजेनुसार पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नेमका वाद कशामुळे सुरू झाला? बॅनर्स फाडण्याचा प्रयत्न कोणी केला? दगडफेक कोणी केली आणि या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची भूमिका होती? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत. मात्र व्हिडिओमधील प्रत्येक दावा स्वतंत्रपणे पडताळलेला असेलच असं नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातून समोर येणारी अधिकृत माहिती या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे. लालबाग परळ सारख्या संवेदनशील आणि गर्दीच्या परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारचा तणाव निर्माण होणं गंभीर मानलं जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत असून पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे. या राड्याची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद.